शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील एकंदरीतच कांदा पुरवठा वाढला आहे आणि दर घसरले, किती घसरले, काय सध्याची परिस्थिती आहे, काय महत्त्वाचे अपडेट आहे आणि एकंदरीत कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होऊ शकते त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। जरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शॉर्ट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलमध्ये असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून असेल लाईक म्हणजे नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता। कांद्याचा पुरवठा वाढला, दर घसरले। बघू शकता कर्नाटकहून नवीन कांद्याची हळूहळू आवक सुरू झाल्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ सारख्या दक्षिणेकडील राज्यात स्थानिक पुरवठा वाढला आहे। परिणामी लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यामुळे कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे। दर घसरण असलेल्या शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडून लागले आहे। लासलगाव बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याला किमान 500, कमाल 2440 तर सरासरी 1451 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला। मात्र शेतकऱ्यांच्या मते या दरातून उत्पादन खर्चही भरून निघणार नाही। अवकाळी पावसामुळे यंदा कांदे पिकाचे मोठे नुकसान झाले असून साठवणूक केलेला कांदा ही नैसर्गिक या ठिकाणी बघितलं आर्द्रतेमुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। यावर्षी रब्बी हंगामात देशभरात कांद्याचे उत्पादन अधिक झाल्याने बाजारपेठेत मध्ये साठा वाढला आहे। त्याचा थेट परिणाम म्हणून सध्या बाजारात केवळ 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भरपूर माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा सांगा तर व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबतो आहे। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। सबस्क्राईब नक्कीच करा। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। धन्यवाद। सबस्क्राईब करा।